सदाफुली या काव्य प्रकाशनामध्ये सर्व मान्यवर आपण सर्व यांचं मनापासून स्वागत। नवनवीन स्वप्न घेऊन ज्यांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे त्या काव्य महोत्सवाकडे आपण वळतोय। अशा कवी कवयित्रींचा आता काव्य महोत्सव होईल। प्रज्ञाताई रोकडे। मी प्रज्ञा रोकडे साताऱ्याहून आहे। आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर, समोर बसलेले कवी कवयित्री जे माझे मित्रमैत्रिणी आहेत आणि समोर बसलेली माझी जन्मदाती आई, हिला वंदन करून माझी एक छोटीशी कविता मी सादर करते तुमच्यासमोर। कवितेचं नाव आहे ओंजळीतील स्वप्न। शब्दांच्या ओंजळीत स्वप्न मी वेचली, भावनांच्या वाटेवर कविता रुजली। वेदनेच्या मातीला आशेचं पाणी, ओळी ओळींमध्ये उमलली माझीच कहाणी। मनातले मौन जे बोलू शकत नव्हतं ते अक्षरांमधून आज व्यक्त झालं होतं। हसू, अश्रू, आठवणींची सरमिसळ प्रत्येक कवितेत बांधली माझ्या जीवनाची प्रत्येक ओळ। सदाफुली हा संग्रह नाही केवळ शब्दांचा खेळ, सदाफुली हा संग्रह नाही फक्त शब्दांचा खेळ, हा माझ्या श्वासाचा, जाणीवांचा आणि आशेचा मेळ। वाचताना लाभो तुमच्या मनाला स्पर्श, माझ्या कवितेत सापडो तुमचाही एक अंश। आज या शब्दांना मिळतो प्रकाशाचा मान, वल्लरी प्रकाशनाच्या प्रेमामुळे सार्थ झालं लेखनदान। वल्लरी प्रकाशनाच्या प्रेमामुळे सार्थ झालं लेखनदान। या कवितांच्या वाटेवर चालताना सोबत राहा, या कवितांच्या वाटेवर चालताना तुम्ही सगळे सोबत राहा, कारण प्रत्येक ओळीत मी आहे, तुम्ही आहात आणि कविता तर आहेच सदा, आणि कविता तर आहेच सदा। धन्यवाद। आपण प्रज्ञा मॅडमचा सन्मान करूया। त्यानंतर असतील जयश्री दाभोळे।